सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आजची व्हिडिओ इथंच बंद करूया. सॉरी मजाक केला मी तुमच्यासोबत. तर चला आजचा आपला टॉपिक असणार आहे हँड फीडिंग कॉकटेलवर अँड ब्रीडिंग फॉर कॉकटेल बर्ड. तर जर तुम्ही माझी पोस्ट बघितली असेल ज्यात की माझ्या कॉकटेल्सनी 5 नाही तर 6 अंडे दिले आहे, जे की मला आता माहीत नाही. मग आज करणला मला खूप मारायचं आहे. मग आज करण बी आपला हे आहे रेकॉर्डर. तर करण साहेबांनी इकडे यावे कृपया. हे बघा हा करण भाऊ आहे. मी रेकॉर्डर करण नाव दे. तुम्हाला याचा चॅनल माहीतच असेल बघा. करण पेट्सचे व्हिडिओ टाकतो त्यावरती मी माझ्या आणि @करणस गेमिंग ज्यावरती गेमिंग सबस्क्राइब सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करा गाइस, अनसबस्क्राइब करा. चला रेकॉर्डिंग स्टार्ट. तर गाइस आजचा टॉपिक तुम्हाला तर माहिती आहे, ब्रीडिंग फॉर कॉकटेल्स बर्ड अँड हँड फीडिंग कॉकटेल बर्ड्स. तर सध्या तर माझ्या कॉकटेल्सच्या एग्समधून हे म्हणजे बेबीज तर बाहेर नाही आल्या, पण तरी मी तुम्हाला एका एक्झाम्पल्सवर दाखवतो. तर चला ब्रीडिंग अँड मेटिंग फॉर कॉकटेल बर्ड्स. तर तुम्हाला सांगतो बघा की तुमचे कॉकटेल्स ब्रीड कधी करणार आणि कसे, म्हणजे कोणत्या मंथ्समध्ये नाही तर सीझन्समध्ये करणार. तर चला, कॉकटेल्सचा मेन सीझन असू शकतो समर्स नाहीतर आपण विंटर म्हणू शकतो. विंटर्समध्ये ते कमी ब्रीडिंग करतात आणि समर्समध्ये ती जास्त ब्रीडिंग करतात. जसं की आता समर सीझन चालू आहे मार्चच्या महिन्यात आणि माझ्या कॉकटेल्सने अंडे दिले आहेत. तसं तुमचे कॉकटेल्स बी करू शकतात. हे तुम्हाला एक सांगतो बघा, जर तुमचे कॉकटेल्स 11 to 10 मंथ्सचे असतील, जर ते पेअर असते त्यांनी अंडे दिले तर ते त्यांच्यासाठी खूप रिस्की असू शकतं, कारण की ते अंडे अनफर्टाईल तर असू शकतात आणि तुमचे कॉकटेल्स जे आहेत ना त्यांना जर त्यांना न्यूट्रिशन ही तुम्ही कॅल्शियमची कमी ठेवली तर ते म्हणजे ते डेड पण होऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉकटेल्सला कधी बी 10 ते 9 महिन्याच्या आत कधीच ब्रीडिंगला नका बसू. जर ते 18 ते 20 महिन्याचे असले तरच त्यांना ब्रीडिंगला लावा. तर चला, त्यांचा आपण आता म्हणजे जेव्हा ते ब्रीडिंग करतात आणि जेव्हा ते अंडे देतात तर आपण त्या टॉपिकवर येऊ. तर जर तुमच्या कॉकटेल्सने एग दिले तर तुम्हाला त्यांना काय म्हणजे फूड प्रोव्हाइड करायचे ते सांगतो. तर तुम्हाला पहिलं फूड द्यायचं आहे, जी काय आहे तुम्ही असे म्हणजे ग्रीन लिव्स पण देऊ शकतात. असे तुमच्याकडे झाडं आहेत बघा, आमच्याकडे तुळशी बी आहे जी की मी दिली आहे खूप. हे तुळस बी दिली आहे मी. आणि तुम्ही त्यांना सॉफ्ट फूड प्रोव्हाइड करायचं बा जास्तीत जास्त. आणि त्यांना मेन थिंग तर काय ठेवायची, कटल फिश बोन, कॅल्शियम ब्लॉक नाही तर त्याला मिनरल ब्लॉक बी म्हणू शकता तुम्ही. आणि तुम्हाला सॉफ्ट फूड ठेवायचं आहे. एक्झाम्पल मटकी, चणे, पिलेट्स, अजून सनफ्लावर सीड्स तसे तुम्ही ठेवायचे, म्हणजे त्यांना न्यूट्रिशनची कमी नाही होत आणि ते कॅल्शियमला टपकू बी नाही शकत. तर हे आहे इकडे या. तर आता तुम्हाला त्यांचं जे छोटे बच्चे असतात ना त्यांना हँड फीडिंगचं सांगतो. तर समजा जर तुमच्याकडे 1 ते नाही तर 10 दिवसाचा बेबी असला तर तुम्ही त्याला कधीच हँड फीडिंगमध्ये नाही घ्यायचं, कधीच. नाहीतर ते हँड फीडिंगने जगायचे म्हणजे ॲटलिस्ट 5% चान्स आहेत, फक्त 5%. म्हणजे त्यांना त्यांच्या पेरेंट्ससोबतच ठेवायचं आपण. आणि जेव्हा ते 30 डेजचे होणार तेव्हाच त्यांना आपण हँड फीडिंगमध्ये घ्यायचं. आणि आपण हँड फीडिंग का करतो, कारण की आपल्याला त्यांच्यासोबत खेळायचं असतं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचं असतं. मग त्यामुळे आपण त्यांना हँड फीडिंगमध्ये घेतो आणि ते आपल्यासोबत खूप बॉन्ड बनवतात. जे समजा जर मी त्यांना असं सोडून दिलं तर ते वापस फिरून माझ्याकडेच येणार. त्याला म्हणतात फ्री फ्लाय ट्रेनिंग. आणि समजा जर मी त्याला म्हणलं खूप स्टेपअप, म्हणजे तो माझ्या बोटावरती येऊन इथं बसणार, त्याला म्हणतात स्टेपअप ट्रेनिंग. तसं त्याला खूप सारे ट्रेनिंग जे असतात, जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बी सांगणारच आहे बघा. मी आता तुम्हाला हँड फीडिंगचं सांगतो. जर तुम्हाला त्याला हँड फीडिंग करायचं आहे तर तुम्हाला तो बेबी असा हातात घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे ती हँड फीडिंग सिरिंज तर असणारच आणि फॉर्म्युला त्याला लागतोच. तर त्या फॉर्म्युल्याला एका छोट्या वाटीत घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं त्या फॉर्म्युलासोबत, हे त्याला मिक्स करून सिरिंजमध्ये ओढायचं बघा. आणि
त्यांना त्या बच्चांच्या तोंडात टाकून त्यांना द्यायचं खायला. आणि तुम्हाला ते त्यांच्या राईट साईड बसून, समजा ही माझी राईट साईड आहे, तसं तुम्ही त्यांच्या राईट साईड पासून असं इन्सर्ट करायचं ते पाईप, ते तसं त्यांच्या क्रॉपमध्ये जाणार. आणि तुम्हाला ते हँड फिडिंग फॉर्म्युला जास्त गरम बी नाही ठेवायचं, नाहीतर त्यांचा क्रॉप बर्न पण होऊ शकतो. त्याच्याला आजचा टॉपिक हेच होता, हँड फीडिंग कॉकटेल बर्ड्स अँड ब्रीडिंग फॉर कॉकटेल बर्ड. जर तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करून जा बघा. आणि करणला तर बिलकुल नाही करायचं असं मी करा सांगेन. सबस्क्राईब, ह्याचं काय करा ऐकायचं करा नाही. करा. आणि गाईस चला आजची व्हिडिओ इथेच आहे. 3, 2, 1